हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आहे ना, कधी-कधी माझ्यासोबत असं होतं, की समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल असा विचार करेल, की मी खूप लाईफ ओरिएंटेड आहे आणि मी सर्व काही ठरवून ठेवलेलं आहे. माझे पुढचे प्लॅन्स पण माहिती असेल मला. बट खरं तर सांगायला गेलं ना, खरंच यार, मी अजिबात लाईफ ओरिएंटेड नाहीये. म्हणजे मी इतका विचार अजिबात करत नाही. मी जस्ट गो विथ फ्लो असं माझं चाललंय आणि स्टिल मी तसंच वागते. हां, जर असा विचार तुम्ही 5-6 वर्ष आधी केला असता, तर मी नक्कीच ओके बोलली असती. पण सध्या आहे ना, मी असं एकदम माझं चेंज करून दिलेलं आहे थॉट प्रोसिजर, की लाइक नाही, विचार करणं चुकीचंच आहे. कारण जिथे पण मी जेवढा विचार केलेला आहे, की हां, मी माझं करियर इथे नेईल किंवा मी माझ्या लाईफचे पुढे प्लॅन्स असे करेल, तसे करेल आणि नेहमी त्याचा पचका झालेला आहे. सो बेटर राहील, की जसं जे लिहिलेलं असेल ते समोर तर येणारच आहे. सो कशाला एवढं टेन्शन घ्यायचं? मी तर आता हेच ठरवलंय, जे समोर येईल त्याला सामना करायचा बस आणि त्याला पार पाडून पुढचं आयुष्य जगायचं. बरं असो, तर जसं मी बोलली कॉलेजला सध्या फार काही लेक्चर्स वगैरे होत नाहीये. फक्त सबमिशन आणि जर्नल चेकिंग चालू आहे. सो माझ्या जर्नलमधनं 1-2 झाले बाबा कसे तरी ते कंप्लीट. सो मला ते चेक करायचे होते म्हणून मी आज आलेले. त्यानंतर लंच वगैरे केलं. पण लंच झाल्यानंतर प्रॅक्टिकल पण घेतलं मॅमने. असं काही सांगितलं तर नव्हतं, बट त्यांचा पोर्शन वगैरे बाकी आहे. सो त्यांनी त्यांचं ते कंटिन्यू केलेलं आणि बाय द वे 2-3 दिवस झाले मी ऑफिसला सुद्धा नाही चाललेले. कारण मला सुटतानाच इतका वेळ होतोय कॉलेजमधनं, की मला तिथे टाईमच नाही भेटत आहे. सो कॉलेज सुटल्यानंतर मला जायचं होतं लेस आणायला. तर माझ्याकडे खूप दिवसापासून एक पीस पडला होता. सो मी म्हटलं, की त्याचा ब्लाउज शिवावा म्हणून. तर हेच एक्सपेरिमेंट चालू आहे. आता ते तुम्हाला मी पुढे सांगेल आणि बघायला पण भेटेलच तुम्हाला काही दिवसांमध्ये. हां, मी नाही शिवणार आहे ब्लाउज, पण ते तुम्हाला माहितीच असेल जसे माझ्या मागच्या ब्लॉगनुसार, की मला थोडंसं डिझाइन वगैरे करायला आवडतं. सो मी त्यांना माझी मतं थोडेसे दिले, की तुम्हाला ब्लाउज कसं शिवायचंय म्हणून. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज पेजला जाऊन चेक करा. नक्की तुम्हाला मज्जा येईल माझी बडबड ऐकायला. बरं, तर घरी आल्यानंतर थोडेफार कामं आवरून झोपून घेतलेलं. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.